सर क्लोज येतात प्लीज, बसत नाही फ्रेममध्ये सगळे. मी पत्तल बोलते, मराठी पत्रावळी. हो, त्यांनी जर बिस्लरी मागितली तर एकतर बिस्लरी येणार तिथं पार्टिसिपेशनला, नाहीतर बिस्लरीचे ऑथराइज रिसेलर्स आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात. ॲक्वाफिनाला स्कोपच नाही, कारण त्यांनी त्या ब्रँडची मागणी घेतली. आणि अजून उद्योजकता जागृती कार्यक्रम आयोजित केला होता, काय सांगाल त्याबद्दल? या मराठवाडा डिक्की चॅप्टरच्या तर्फे मी इथले जे उद्योजक आहेत, जे त्यांना जी एम पोर्टलचं जे मार्गदर्शन पाहिजे होतं, कारण सगळा जो काही बिझनेस आहे तो बिझनेस जो आहे तो गव्हर्नमेंटचा जी एम पोर्टलच्या अंडरमध्येच होतो आणि त्याच्याशी रजिस्ट्रेशन असणं हे सगळ्या उद्योजकांचं गरजेचं आहे. आणि ते कसं करावं, त्याच्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना उद्योजकात किंवा त्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेट कसं होता येईल आणि त्यांचा बिझनेस कसा वाढू शकतो, यासाठी हे सखोल मार्गदर्शन करण्याच्या याच्यासाठी आपण जी एम पोर्टलचे जे मार्गदर्शक आहे हरीश पाल सिंग, त्यांना आपण बोलवलेलं होतं आणि जवळजवळ 2.5 ते 3 तास त्यांना वेळ देऊन आपण सर्वांचे शंका समाधान निरसन करण्याचा आपण या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे. आजच्या या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीम, त्याच्यानंतर आपण RCFच्या याच्यामध्ये वेंडर म्हणून त्यांना सगळ्या उद्योजकांना कसं काम करता येऊ शकतं आणि लोकल SS कंट्रोल सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर लोकलचे जे आपले उद्योजक आहेत त्यांना त्याच्याबरोबर कसं जोडलं जावं, ते काम करता येऊ शकतं, अशा प्रकारचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं ही सगळी अरेंजमेंट या ठिकाणी केली होती MSMEच्या ऑफिसमध्ये. MSMEच्या ऑफिस स्टाफने आज सुट्टी असतानासुद्धा छान कोऑपरेशन करून आपण हा आजचा कार्यक्रम सक्सेस केलेला आहे. सर, डिक्की मराठवाडा चॅप्टरचे आपल्या किती सदस्य आहे आणि सदस्य वाढवण्यासाठी काय मोहीम वगैरे राबवणार आहे? मी आता हे असे प्रोग्राम आतापर्यंत मराठवाडा चॅप्टरचं इथं पूर्ण वेळ ऑफिस आपण उभं केलेलं आहे जानेवारी 28मध्ये. त्याचं उद्घाटन करण्याच्या याच्यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे हे आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. पूर्ण वेळ कार्यालय असल्यामुळं आता हळूहळू याचे उद्योजक जे आहेत ते डिक्कीचे सभासद होण्यासाठी जोडले जात आहेत. आतापर्यंत जवळजवळ 42 ते 45 जण आमचे रजिस्टर्ड मेंबर झालेले आहेत आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये तशी भर पडतच आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे की डिक्की हे फक्त काही मराठवाडा किंवा छत्रपती संभाजीनगरपुरतं मर्यादित नसून ते नॅशनल लेवलवर याचा प्लॅटफॉर्म आहे. नुसतंच नॅशनल लेवलवर नसून ते इंटरनॅशनल लेवलवर जवळजवळ बाहेरच्याही 7 कंट्रीजमध्ये याचा विस्तार झालेला आहे. आणि त्या विस्ताराच्या अनुषंगानं जवळजवळ 12,000च्या पुढे भारतभरामधलेच याचे मेंबर्स आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता येथील उद्योजक जे आहेत SC STचे ते नक्कीच अजून जोडले जातील आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि त्यांना हे मार्गदर्शन मिळत राहील तसे तसे ते निश्चितच सभासद वाढत जातील. आज किती जणांनी सहभाग नोंदवला होता? आज रजिस्टर्ड आम्ही जवळजवळ 60 लोकांचं लिमिटेड ठेवलेलं होतं, पण तरी जवळजवळ 80च्या जवळपास सगळे या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले आहे. अशा प्रकारचं शिबिर आणखी आगामी काळात पण घेतले जातील? आमचा तसा प्रयत्न आहे दर महिन्याला एखादं असं मार्गदर्शन शिबिर घ्यावं आणि त्या याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कसं सगळ्यांना बिझनेस वाढवण्याच्या याच्यासाठी कसा प्रयत्न करता येऊ शकतो, त्या अनुषंगानं वेगवेगळे अजून PSU जे आहेत कसे बोलवता येऊ शकतात त्यांचा वेळ घेऊन आणि त्यांच्या अनुषंगानं आपल्यालाही या ठिकाणी कसा वेळ देता येऊ शकेल असं हे करून अरेंज करण्याचा निश्चितच आमचा प्रयत्न आहे. सर, डिक्की मार्फत असे किती उद्योजक तयार करण्यात आले जे SC ST OBC वगैरे? आज आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की जानेवारीपासून जे काही उद्योजक तयार झालेले आहेत तर त्या ह्याच्यामध्ये एक आमचे राहुल पाडळसे म्हणून आहेत, ते डिक्कीचे मेंबर झालेले होते आणि ते IT मध्ये काम करतात.
कालच आता आम्हाला असं कळलेलं आहे आणि त्यांच्याशी बोलणं आज ते त्या कामाच्या याच्यामध्ये असल्यामुळं ते कळलेलं नाही. पण इंडिया मार्ट हे जे सुपर शॉपीचं जे आहे त्याच्या बिलिंगचं सेक्शनचं जे आहे त्या याच्यामध्ये त्यांना त्यांची ऑर्डर मिळाली आहे. सर्वसाधारणपणे 8-8.5 कोटीची ती ऑर्डर आहे आणि पुढे दरवर्षी त्याचं रिन्युएशन 10% याच्यानं होऊ शकेल असं त्यांनी मला कालच सांगितलेलं आहे. तर ही एक डिक्कीचे सभासद होण्याची अचिव्हमेंट आहे असं मी समजतो. कारण का तर दोघंही जे बिझनेसवाले आहेत त्या याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले तेही आतापर्यंतच्या याच्यामध्ये डिक्कीचे सभासद नसताना हे होते आणि दोघं सभासद झाल्यावर दोघंजण एकत्र येऊन त्यांनी तो बिझनेस चालू केलेला आहे. डिक्कीचं मेंबर व्हायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आणि कोणाशी संपर्क साधायचा? डिक्कीचं मेंबर होण्यासाठी ऑफिसच्या याच्यासाठी कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही दर गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता आम्ही क्लिनिक चालू केलेलं आहे. डिक्कीचं गुगलवर जर मॅपच्या याच्यासाठी ऑफिस जर काढलं किंवा शोधलं तर ते त्याला ताबडतोब मिळू शकतं. मराठवाडा डिक्की चॅप्टर एवढं जरी त्यांनी त्याच्यात टाईप केलं तर त्याला ऑफिस मिळू शकतं. तसं माहितीसाठी म्हणून मी तुम्हाला सांगेल की जवाहर कॉलनीमध्ये म्हणजे उल्कानगरीमध्ये मिठाई महलच्या बाजूला विजय अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 6मध्ये रजिस्टर्ड ऑफिस याचं आहे आणि त्या ठिकाणी दर गुरुवारी ज्यांना कुठल्या काही अडचणी येतात तेही येत राहतात आणि त्यांना मार्गदर्शनही आम्ही करत राहतो. या निमित्ताने काय आवाहन करणार सर तुम्ही? या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेल की ज्याला कोणाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटत असेल तर त्यांनी केव्हाही आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी त्याला आमच्याकडून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्याचे शंका निरसन करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला ज्यावेळेस आमच्या परीनं जर शंका निरसन करता आलं तर चांगलीच गोष्ट राहील. समजा जर आमच्यानी शंका निरसन त्याचं होऊ शकलं नाही तर ही जी काही नॅशनल बॉडी जी आहे म्हणजे मराठवाडा चॅप्टरच्या नंतर महाराष्ट्राचे पूर्ण अध्यक्ष आहेत, वेगवेगळ्या चॅप्टरचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर विभागीय आहेत आणि नॅशनलचे आहेत. तर त्याच्यापैकी कुणाकडूनही त्याचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं शंका निरसन करू शकतो. त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं SC STच्या याच्यासाठी या ठिकाणी एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे आणि त्याचा सदुपयोग सर्व लहान मोठ्या एंटरप्रेन्योर्सनी SC STनी करून घ्यावा असं मी त्यांना आवाहन करेन. धन्यवाद.